पुण्यात सकाळी प्रवचन संपलं आणि काही मिनिटातच रस्त्यात गाडी अडवून थेट हल्ला झाला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यासोबत घडलेली घटना ही सध्या महाराष्ट्रात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे। विकास लवांडे यांनी आरोप केलाय की वारकरी संप्रदायातील काही तरुण आणि गोरक्षकांनी त्यांच्यावर शाई फेकत धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोरांकडे पिस्तूल सुद्धा होती असा गंभीर आरोप विकास लवांडे यांनी केलाय। हे नेमकं प्रकरण काय आहे, विकास लवांडे यांच्यावर कोणी हल्ला केला आणि या हल्ल्यामागचं कारण काय आहे, राजकीय वर्तुळात काय चर्चा सुरू आहे, सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। विकास लवांडे यांनी सांगितले की ते आळंदी म्हातोबाची तालुका हवेली येथे एका दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी प्रवचन देण्यासाठी गेले होते। सकाळी प्रवचन संपल्यानंतर ते पुण्याकडे निघाले, पण गावाबाहेर निर्जन ठिकाणी अचानक काही गाड्या त्यांच्या गाडीसमोर आल्या आणि त्यांची गाडी अडवण्यात आली। लवांडे यांच्या म्हणण्यानुसार संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीसह 10 ते 15 जण तिथे उपस्थित होते। त्यांनी गाडीतून उतरवत अंगावर शाई फेक केली, धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ करत धमक्या दिल्या असा दावा लवांडे यांच्याकडून करण्यात आलाय। पाहूयात। आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते। सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। या घटनेनंतर लवांडे यांनी सांगितले की त्यांना गाडीतून खाली उतरवण्यात आलं आणि त्यांच्या अंगावर 2 ते 3 शाईच्या बाटल्या ओतल्या गेल्या। यानंतर धक्काबुक्की करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आला आणि सतत धमक्या दिल्या गेल्या की तुला जिवंत आम्ही सोडणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या गेल्याचं लवांडेंनी सांगितले। इतकंच नाही तर हल्लेखोरांपैकी 2घांच्या हातात रिव्हॉल्वर होते आणि त्यामुळे परिस्थिती ही आणखीनच भीतीदायक झाली होती असा दावाही त्यांनी केलाय। मात्र समोर प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे या कारणाने ही घटना सुदैवाने टाळली गेली। आता या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय आहे, तर हा केवळ वैयक्तिक वाद होता की यामागे काही राजकीय किंवा वैचारिक मतभेद होते, याबाबत चर्चा सुरू झाली आहे। कारण विकास लवांडे हे राजकीय दृष्ट्या सक्रिय नेते आहेत आणि त्यांनी अनेक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतलेली दिसली। त्यामुळे या घटनेकडे फक्त साधा वाद म्हणून पाहिलं जात नाहीये। सोशल मीडियावर देखील या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटतायत। काही लोकांनी या हल्ल्याचा निषेध केला तर काही जण संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करतायत। सध्या या घटनेनंतर विकास लवांडे थेट लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत आणि त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे। त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत माझा सत्याग्रह हा सुरूच राहील। दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहिती आणि तक्रारींच्या आधारावर पुढची कारवाई ही काय केली जाते हे पाहण्यासारखं असेल। आता या प्रकरणात पोलिसांनी संग्राम भंडारेसह 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मात्र या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय, हल्लेखोरांचा उद्देश काय होता आणि खरंच त्यांच्या हातात पिस्तूल होती का, याचा तपास आता पोलीस करतायत। दरम्यान या घटनेमुळे राजकीय वातावरण हे पुन्हा तापलंय। आता पुढे पोलीस तपासातून काय नेमकं सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।